अजून एक गोष्ट सांगतो. एक साऊथ इंडियामध्ये एक मंदिर असतं, भगवान कृष्णांचं एक मंदिर असतं. तर त्या मंदिरामध्ये एक म्हणजे झाडू करणारा जो स्वीपर आपण म्हणतो, असा एक भक्त असतो. तिथं भगवंताचा भक्त असतो, निस्सिम भक्त असतो. लहानपणापासून त्याने मंदिराची ती साफसफाई करण्याची सेवा त्याच्याकडे असते आणि तो दररोज भगवंताचा म्हणजे पूजा करायचा आणि भगवंताला भावाने ओवाळायचा. अशा प्रकारे तो त्याचं जीवन व्यापन चालू होतं. त्याला भगवंतावर खूप श्रद्धा होती, कृष्णावर खूप त्याची श्रद्धा होती आणि खूप मोठा भक्त होता तो. आता तो त्याचं वय झालं, म्हातारा झाला. त्याला असं वाटलं की अरे मी लहानपणापासून इथं सेवा करतोय भगवंताची, कृष्णाची, आणि मी बघितलंय की हा कृष्ण म्हणजे तिथं त्याच्या वेदीवर उभा आहे, अविरत उभा आहे. आणि असा जो कृष्ण आहे तो म्हणजे सगळ्या लोकांचा जो आहे ते न्याय निवाडा तो करतो. आता तो एवढा दिवस उभा आहे तर मी त्याचा भक्त आहे, माझी पण काहीतरी जबाबदारी आहे. भगवंताला एक दिवस आराम मी द्यायला पाहिजे. एक दिवस मी भगवंताच्या जागेवर उभा राहील आणि एक दिवस भगवंताला आराम देईन. भगवंत एवढे वर्षानुवर्ष उभे, मग तो जातो भगवंताकडे आणि भगवंताबरोबर त्याचा एकदम चांगला प्रेमाचा संबंध असतो. भगवंताबरोबर तो आदान प्रदान करतो आणि भगवंताला म्हणतो कृष्णाला, हे कृष्णा, माझी अशी इच्छा आहे की तू एवढे दिवस सगळ्यांचा न्याय निवाडा करतोय, सगळ्यांना इथं भक्ती देतोय, प्रेम देतोय, तर मग इथे मी एक दिवस तुझ्या जागेवर उभं राहतो आणि एक दिवस तू आराम कर. असं मग कृष्ण कसा विठ्ठल प्रेमाचा भुकेला आहे, आपल्या भक्तांचा तो सगळं ऐकतो. तो म्हणतो ठीक आहे, तू माझ्या जागेवर उभं राहा, तुझी इच्छा आहे ना माझी सेवा करण्याची, मी तुला ती इच्छा पूर्ण करून देतो. तर मग तो जो आहे विठ्ठल कृष्ण त्याला म्हणतात की तू इथे उभा राहा, माझ्या स्वरूपात उभा राहा, इथे मी तुला माझं स्वरूप देतो आणि तू इथे उभा राहा. फक्त एक गोष्ट कर, माझी फक्त एक गोष्ट आहे की इथं जे जे लोक येतील, जे काही न्याय मागण्यासाठी येतील किंवा मागण्यासाठी, त्यांच्याबद्दल तू निपक्ष राहा एकदम. तर कुठलंच तुझं स्वतःच मत देऊ नकोस, तेवढं फक्त कर. तो म्हटला ठीक आहे मी काय करणार नाही. मग तो उभा राहतो. दुसऱ्या दिवशी एक धनिक व्यक्ती येतो तिथे मंदिरामध्ये. मग खूप धनाढ्य व्यक्ती असतो, तो खूप श्रीमंत व्यक्ती असतो. मग तो काय करतो, स्वतःच्या पाकिटातून, खूप पैसे असतात त्याच्या पाकिटामधून, त्याची एक नोट काढतो आणि त्या हुंडीमध्ये टाकतो. पण त्या गडबडीत काय होतं, त्याच्याकडून ते पाकिट पण तिथंच विसरलं जातं. तो जातो, तो भगवंताचं दर्शन घेतो आणि जातो निघून, पाकिट तिथं विसरून जातो. नंतर काही वेळाने एक गरीब व्यक्ती येतो तिथे. तो गरीब व्यक्ती येतो आणि मग तो गरीब व्यक्ती तिथं भगवंतासाठी मग आपल्या खिच्यातून अशी चिल्लर असतो, चिल्लर टाकतो आणि भगवंताकडे प्रार्थना करतो, भगवंता माझी खूप गरीब परिस्थिती आहे, मला खायला भेटलं नाही तर माझी मुलं बाळ सगळे मरतील, मला किती दिवस 7-8 दिवसापासून काही खायलाच भेटलं नाही, मला प्लीज काहीतरी दे. मग अशा प्रकारे त्याचं लक्ष जातं त्या बटव्याकडे आणि तो लगेच बटवा घेतो, कारण त्याला गरज असते त्या बटव्याची, त्याला पैशाची गरज असते. कारण पैसा भेटला नाही तर त्याचे आई वडील, त्याचे मुलं बाळ ते मेले असते भुके पायी. मग तो ते बटवा घेतो आणि भगवंताला धन्यवाद करतो आणि निघून जातो. नंतर काही कालांतराने तिथे एक हे असतं ना, नेव्ही, मर्चंट नेव्ही, त्यातला एक व्यक्ती येतो आणि तो व्यक्तीला आता मर्चंट नेव्हीमध्ये त्याला लांब जायचं असतं. कारण त्यांची मर्चंट नेव्ही एकदा नदीत निघाली, समुद्रात निघाली की ती किती महिने ते लांबच राहतात, समुद्रावरच राहतात. मग त्याच्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी तो भगवंताकडे येतो, आता मी भरपूर दिवस जाणार आहे, माझं रक्षण कर. मग तो येतो आणि तिथं ते भगवंताला प्रार्थना करत असतो. पण तेवढ्यात काय होतं, हा धनाढ्य जो व्यक्ती, त्याला कळतं माझा बटवा राहिला इथे. आणि मग त्याला वाटतं आता हे मंदिर आहे, मंदिरामध्ये आपलं सहजासहजी बटवा भेटणार नाही, खूप गर्दी असते. तर मग तो काय करतो, डायरेक्ट पोलिसच घेऊन जातो तिथे. पोलिसांना पाचारण करून त्यांना म्हणतो माझ्या बटव्यामध्ये खूप पैसे होते मंदिरात, मी विसरलोय, तर मला ते घेऊन जायचे, मला तुम्ही चला माझ्या बरोबर आणि मला ते शोधून द्या. तर मग पोलीस जातात, त्या धनाढ्य व्यक्ती बरोबर जातात तिथं मंदिरामध्ये आणि तिथं ते शोधाशोध करतात, त्यांना बटवा काय सापडत नाही. पण तिथं हा मर्चंट नेव्ही मधला जो व्यक्ती आहे तो तिथं उभा असतो. मग तो धनाढ्य व्यक्ती काय म्हणतो, यांनीच माझे पैसे चोरले, कारण हाच इथं उभा आहे, बऱ्याच वेळेचा मी बघतोय हाच इथं उभा आहे, यांनीच माझे पैसे चोरले. मग पोलीस काय करतात, आता पोलीस कसं असतात, युजली ते जे धनाढ्य व्यक्ती असतात त्यांचं ऐकतात आणि ते म्हणतात की हा ठीक आहे, याला पकडा, चला याला जेलमध्ये घेऊन जाऊ आपण. आता हे सगळं कोण बघत असतं, त्या वेदीवर असलेला जो स्वीपर आहे, ज्याला एक दिवसासाठी तिथं वेदीवर ठेवलंय कृष्णाने, तो ते बघत असतो आणि त्याला तो अन्याय सहन होत नाही. त्याला असं वाटतं हे अन्याय होऊ राहिला इथे,
बटवा एका दुसऱ्या व्यक्तीने घेतलाय आणि एका वेगळ्या व्यक्तीला तिथं पकडून जात आहेत, मग तिथं त्याचा संयम सुटतो. त्याला कृष्णाने सांगितलं असतं तू इथं काय बोलूच नको, तू इथं शांत उभा राहा. पण मग तो बोलतो तिथे, म्हणजे आता वेदीवरून बोलतो डायरेक्ट कृष्ण, सगळ्यांना ते ऐकू जात आहे. अरे थांबा थांबा थांबा, तुम्ही चूक करताय. हा बटवा या व्यक्तीने नाही चोरलेला. सकाळी एक व्यक्ती आली होती, हा धनाढ्य व्यक्ती इथं बटवा विसरून गेला. त्याच्यानंतर एक गरीब व्यक्ती आली होती, ती इथे राहते, इकडे इकडे गेली आहे. त्या व्यक्तीने हा बटवा चोरलाय. मग पोलीस काय करतात, ते मर्चंट नेव्हीच्या व्यक्तीला सोडून देतात आणि त्या गरीब व्यक्तीला त्याच्या घरी जातात, तिथं त्याला पकडतात. झालं. मग अशा प्रकारे तो दिवस जातो, त्याचा पूर्ण दिवस तो वेदीवर राहतो भगवंताच्या रूपामध्ये, तो स्वीपर. आणि मग संध्याकाळी जेव्हा भगवंत येतात तिथे परत वेदीवर चढण्यासाठी, भगवंत म्हणतात कसा गेला तुझा दिवस. तो म्हणतो भगवंता, अरे तुझं कार्य किती अवघड आहे. सगळे लोक येतात तुझ्याकडे काही ना काही मागण्यासाठीच येतात. कोण काय मागतंय, कोण काय मागतंय, यांच्या सगळ्यांच्या मागण्या तर कसा पूर्ण करतोस तू. आणि तो म्हणतो आज एक विशेष घटना झाली, मी एका व्यक्तीला न्याय दिला. मग कृष्ण म्हणे काय झालं. मग त्यांनी सांगितलं काय काय घडलं. अरे मग कृष्ण म्हणले, अरे तू हे नव्हतं करायला पाहिजे. मी तुला म्हटलं होतं तू शांत बस, तू असं करू नको. तू असं का केलंस, तू तुझं तोंड का उघडलंस. कारण तू तोंड उघडलंस त्याच्यामुळे ते पोलिसांना वाटलं की कृष्णाने न्याय केलाय, त्याच्यामुळे कृष्णाचा आवाज आलाय आपल्याला, म्हणून त्यांनी तो न्याय केला. पण त्याच्यामुळे काय झालंय, मी जे योजना केली होती ती योजना सगळी बिघडवलीस तू, असं का केलंस. मग तो व्यक्ती म्हणत काय मी काय चुकीचं केलं, मी न्याय दिला. ज्याने जी जी गोष्ट घेतली त्याबद्दल मी तिथं तिथं तशा प्रकारे सांगितलं, माझं काय चुकलं. कृष्ण म्हणे अरे बघा, तो जो धनाढ्य व्यक्ती आला होता सुरुवातीला इथे, त्यांनी ते पैसे तिथे ठेवले होते. तर तो धनाढ्य व्यक्ती ना आता 3-4 दिवसांनी मरणार आहे. आता हा जो धनाढ्य व्यक्ती येतो ना, तो खूप कंजूस आहे, महाकंजूस. त्याने एक सुद्धा चांगलं काम या जीवनामध्ये केलेलं नाहीये, नुसतं पैसे वर पडले सगळ्यांचे इकडून तिकडून. तर त्याच्या मागे काही पुण्यच नाहीये. तो जेव्हा मेला असता, तेव्हा जेव्हा नरकामध्ये गेला असता, त्याला खूप शिक्षा झाली असते. त्याची शिक्षा थोडी कमी व्हावी म्हणून मी काय केलं, मुद्दामून त्याचा जो बटवा आहे तिथं त्याला विसरायला भाग पाडला. म्हणजे काय झालं असतं, त्या बटव्यामध्ये जे पैसे ते त्या गरीब व्यक्तीला भेटले असते आणि त्याला ती अज्ञात सुकृती भेटली असते. अज्ञात सुकृती म्हणजे काय, आपल्या ध्यानीमध्ये सुद्धा नसताना आपण जेव्हा एखादं पुण्यवान काम करतो ध्यानीमध्ये नसताना, त्याला अज्ञात सुकृती म्हणतात. ही अज्ञात सुकृती सुद्धा खूप महत्वाची आहे. आपल्याला आध्यात्मिक गती जर प्राप्त करायची असेल, चांगली गती, तर ती आध्यात्मिक सुकृती अज्ञात सुकृतीची सुद्धा पण कामी येते. म्हणून मी काय केलं, तो व्यक्ती 3-4 दिवसांनी मरणार आहे, नरकामध्ये उगाच त्याला खूप सहन करावं लागलं असतं. त्यापेक्षा एक थोडी अज्ञात सुकृती देण्यासाठी मी त्याचा तो बटवा तिथं विसरायला भाग पाडला त्याला. आणि तो गरीब व्यक्ती तो घेऊन गेला, त्याच्यामुळे त्याला अज्ञात सुकृती भेटली असते, त्याचं दुःख जरा कमी झालं असतं नरकामध्ये. बरं ठीक आहे, मग ते गरीब माणसाचं काय. कृष्ण म्हणे अरे तो गरीब माणूस 7-8 दिवसापासून उपाशी आहे, त्याचे मुलं उपाशी, त्याला खायला काय नाही. आणि ते पैसे त्याला भेटले, त्याच्यामुळे काय झालं, त्याच्या कुटुंबाला खायला भेटलं असतं आणि त्याचं कुटुंब जगलं असतं. त्याचे पैसे त्याला ते वर्षभर गेले असते, एवढे पैसे होते त्याच्यामध्ये, आरामात जगलं असतं. तर त्याला जगवण्यासाठी मी त्याचे पैसे, धनाढ्य व्यक्तीचे पैसे त्याच्याकडे देण्याचं मी योजना आखली होती. बरं असं आहे. तर मग त्या मर्चंट नेव्हीच्या व्यक्तीचं काय, त्याला कशाला त्रास, त्याला कशाला जेलमध्ये जावं लागलं असतं. हे बघ कृष्ण म्हणे, हे बघ तो मर्चंट नेव्हीचा जो व्यक्ती आहे, तो कॅप्टन जो आहे, तो त्या नेव्हीमध्ये जेव्हा जाणार होता, ती नेव्ही काही दिवसांनी समुद्रामध्ये वादळ येऊन ती बुडणार होती. त्याला मला मारायचं नव्हतं त्याला, म्हणून काय ना, पोलीस जर पकडून घेऊन गेले असते त्याला जेलमध्ये टाकलं असतं, त्याची ती जहाज ती मिस झाली असती आणि त्यामुळे त्याचा प्राण वाचला असता. पण आता काय झालं, तू सगळं माझं गणित जे आहे ते बिघडवलंस. आता तो म्हणे अरे देवा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, हे मला माहितीच नव्हतं. आता कसं आहे, हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, गहना कर्म नको. ते आपण जे म्हटलं की कर्माची गती ही खूप गहन आहे आणि ती आपल्याला म्हणजे समजणं खूप अवघड आहे. तर त्याच्यामुळं जेव्हा भगवंत न्याय करतो ना, त्या न्यायामध्ये कधीच त्रुटी नसते. म्हणजे इथला जो न्याय आहे, म्हणजे भौतिक जगाचा जो न्याय, देशाचा जो न्याय आहे, गावाचा जो न्याय आहे, त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती कदाचित त्याच्याकडे पैसे असल्यामुळे तो सुटू शकतो, पॉवर असल्यामुळे, इन्फ्लुएन्स असल्यामुळे तो सुटू शकतो. भ्रष्टाचार, ते पैसे दिले, पैसे खाऊ घातले पोलिसांना, जरी त्यांनी चूक केलेली आहे तरी पण तो त्याच्यातून निष्ठून जाऊ शकतो. पण कर्माचा जो न्याय आहे तो कधी ना कधी तुमच्यावर कार्य करतो.